नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्रात शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून समजला जातो। या ठिकाणी दिवसेंदिवस शेतामध्ये होणारे बदल, नवीन नवीन पिके यातून शेतकरी नक्कीच कुठेतरी उन्नतीच्या मार्गाकडे चाललेला आपल्याला पाहायला मिळतो। आज देखील अशाच एका पिकाची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। सोयाबीन आणि हरभरा या पिकांना पर्याय म्हणून सध्या बाजारामध्ये राजमा हे नवीन पीक दाखल झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यात सर्वप्रथम वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा या परिसरात शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाचा आज परिणाम पूर्ण धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळतोय। बऱ्याच ठिकाणी राजमा या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे। या आधी देखील आपण काही व्हिडिओ केले, त्या व्हिडिओला आलेला प्रतिसाद पाहता आता देखील आपण ह्या पिकाची माहिती पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय। चला तर मग अशाच एका शेतकऱ्याला भेटूया की ज्यांनी एकरी 10 ते 11 क्विंटल राजमा काढून लाख ते 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलेलं आहे। याबद्दल आपल्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा। वरून जातीचा उत्पन्न घेत असतो, त्या उत्पन्ना मध्ये मला सोयाबीन पेक्षा जास्त नफा मिळतो। मी दत्तात्रय श्रीरंग पवार, राहणार तेरखेडा, तालुका वाशी। मी दरवर्षी राजमा हा वरून जातीचा उत्पन्न घेत असतो, त्या उत्पन्ना मध्ये मला सोयाबीनपेक्षा जास्त नफा मिळतो। तर त्याची मशागत सोयाबीनपेक्षा कमी आहे आणि सोयाबीनपेक्षा उत्पन्न बी जास्त निघतं आणि त्याला कष्ट कमी। त्या कष्ट कमी असून पाणी कमी लागतं त्याला फवारणी बी लय झाले, 1 किंवा 2 फवारणी फवारणी आम्ही कीटनाशक ही आपल्या मर्जीप्रमाणे कोणचं बी फवारा तुम्ही, टानिक आम्ही त्याला RP 76 फवारतो। RC 76 फवारण्यासाठी तुम्हाला त्या कंपनीचं सभासद व्हावं लागतं, ते स्वस्तमध्ये मिळतं। सभासद नसल्यानंतर तुम्हाला ते थोडं महागात मिळतं। आणि ही जी आमची पावट्याची जी आम्ही काही उत्पन्न काढतो ते आम्हाला सोयाबीनपेक्षा 100% ती चांगलं उत्पन्न देत आहे। याची लागवड कधी होती? ही लागवड आपण तुम्हाला सांगतो, आता कोणता महिना ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये ही आपण करू शकतो। पेरताना बी जास्तीत जास्त 25 किंवा 26 किलो 27 किलो ही एकरी सोडायचंय। 30 किलो 35 किलो सोडण्यात उपयोग नाही त्याचा, जेवढं दाट होईल त्याला तेवढं फळ कमी येतं। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, जी काही काढायच्या टायमाला जेवढा सोयाबीनला खर्च येतो ती सुद्धा खर्च आपल्याला कमी ह्याच्यात उत्पन्न आपलं ती काढता येतो। 4 माणसं तुम्हाला सांगतो एकरभर सोयाबीन काढू शकतात। भरडायचं तर काय आपण मशनीवर सुद्धा भरडू शकतो। अगर आपण समजा असं उन्हात ठेवलं तरी उन्हात तळल्यावर सुद्धा ती 25% 50% ती मनानं उन्हातून तरी काम होतंय। आता प्रामुख्याने जर बघितलं तर आपल्या भागात सोयाबीन हा हे प्रमुख आंतरपीक झाले किंवा प्रमुख पीक झालं। वार्षिक आपण 2 पिकं घेतो सीझन नुसार। मग या 2 पिकाचा मधला गॅप भरून काढण्यासाठी पावटा पेरणी केली। तुम्ही आज किती वर्षापासून पावटा करता? मी 6 वर्ष झालं पावटा करतो आणि मी वरून शिवाय दुसरा पेरीत नाही। वरून नाही, डायमंड नाही किंवा वाघ्या नाही, मी पेरू शकत नाही। मी त्याला उत्पन्न कमी वाघ्या आणि वरूनला तुम्ही जे पेरता ते वरून घेवडा आपला हे। आणि एकरी किती ऍव्हरेज निघतं? एकरी मला गेल्या वर्षी थोडा पावसाचा अंदाज थोडं कमी होतं, त्याच्यामुळे थोडं कमी झालं। पण ज्या टायमाला मी 22 ला उत्पन्न काढलं, मी एकरी 12-13 क्विंटल उत्पन्न काढलं ह्याचं। यंदा बी माझं ह्या 24 मध्ये माझं 15 क्विंटलच्या आसपास उत्पन्न निघू शकतंय। बरं, आता हा जो पावटा तुमच्या शेतात दिसतो हा किती दिवसाचा? ही पावटा आहे 22-23 दिवसाचा। आणि याला फवारणी वगैरे? फवारणी अजून काय केलं नाही, युरियाचा डोस मारलेला आहे। आता फवारणी हे थोडं पाणी दिलंय म्हणून 8 दिवसांनी मी फवारणी करणार आहे। फवारणी बी माझी RP 76 आणि कीटनाशक आपल्या मर्जीप्रमाणे आपण मारू शकतो। आता ज्या शेतात आपण उभं होतो हे किती क्षेत्र आहे? ही 2.5 एकर क्षेत्र आहे। बरं, ह्यात किती निघेल काय अंदाज? ह्याच्यात माझा अंदाज तरी 50-55 कट्टे निघन, म्हणजे 25-26 क्विंटल किंवा 27 क्विंटलच्या 27 क्विंटलच्या 25 क्विंटल आपण धरू। 25 क्विंटल तरी इजी निघतोय। आणि त्याचा भाव एक आता मार्केटच्या ह्याच्याबरोबर भाव समजा 6 जरी काढला किंवा 5 जरी आपल्याला आला तर गेल्या वर्षी 9-10 होता भाव, पण यंदा थोडा पावटा जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे थोडा भाव एक मार्केट उतरणार आहे।
पण तरी सुद्धा सोयाबीनपेक्षा आपलं ही पीक परवडतंय. ह्याच्यानंतर आता जे आम्ही पावटा निघता आमचा 2-2.5 महिन्यामध्ये निघतो, त्याच्यानंतर आम्ही उन्हाळी पीक म्हणून आम्ही तीळ ही जात आम्ही लातूरून बी आणतो, ती आम्ही पेरतो. नंतर तिसरं पीक काढतो. जी जमीन आपली मोकळी राहणार आहे 2-4 4 महिने ते आम्ही ठेवीत नाहीत, जास्त करीत नाही. आम्ही 1 एकर करणार. बरं, आता जे काही आपल्या परिसरातले शेतकरी लिमिटेड पिकावर जगणार आणि परिणाम त्याचा थोडस कर्ज बाजारीपणा ह्या गोष्टी पुढे येतात, त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल? काय नाही, आपण समजा घरच्या घरी जर शेती केली तर तुम्ही कर्जबारी होऊ शकत नाही. तुम्ही बाहेरची लोक जर लावली तर तुम्हाला ती परवडणार नाही. आता आमची म्हणजे मी आणि आमची मंडळी दोघही आमची 4.5 एकर जमीन, आम्ही दोघही पूर्ण टोटल वय वाटतो. जी काय ट्रॅक्टरनं वय वाटणं ते असेल ती वेगळं असेल, जी आमची मशागत आहे ती दोघांनाच करायची. बाहेरचा आम्ही कसलाच माणूस लावित नाही, काय नाही, अजिबात नाही. आम्ही करीतच नव्हतो, कसलाच नाही. कधी आमच्या इथं एक रोजाचा माणूस बाई किंवा कुणीही नसतो. 8 दिवस लागू 15 दिवस लागू आपण आपलं सकाळ लवकर येणे, 5ला 4ला येणे, 12 वाजता करणे, त्याच्यानंतर आराम करणे, जेवण करणे आणि 4ला लागणे, 6-6:30 वाजता काम करणे. आपलं काम बघत बघत सगळं बघत बघत आपण हे करायचं. आणि दुसरा एक विषय असा आहे की पावटा विकताना जसं सोयाबीन विकताना हवा तपासली जाते. नाही पावट्याला हवा अजिबात नाही तपास. कारण का ती फुटतच नाही ना. हवा तपासायचा पावट्यामध्ये राजमत, कारण का ती दिवसच असे असतात, तापमान जास्त असतं ना, त्यामुळे त्यात हवा बघायची कडक असतं ते, त्यामुळे हवा बघायची गरजच नाही त्याला. काय शक्यतो तेल बियाला हवा तपासली जाते. बरं, त्या टायमाला वातावरण कोणतं असतं? पावसाळी वातावरण असतं, त्याच्यामुळे त्या सोयाबीन मध्ये जी आपण आर्द्रता तयार होते. आता जे कोणी शेतकरी पावटा लावायला इच्छुक असतील तर त्यांना तुमचा नंबर आम्ही खाली देतोय, चालतंय. फोन केला त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार, तयारी आहे? हो, करू की. चालतंय. आणि जर समजा एखाद्या शेतकऱ्याला तुमचा आताचा हा प्लॉट बघायचा असला, काय माहिती घ्यायची असली तर देऊ की आपण. कुठे यायचं? हो, द्या की आपला पत्ता तेरखेडचा सांगितलं की आपण. सांगा. बरोबर, मी तेरखेडा येथील रहिवासी आहे, तालुका वाशी आहे, जिल्हा धाराशिव आहे. माझा नंबर आहे 9673632832. ह्या नंबरवर कधीही तुम्ही कॉल केला तरी तुम्हाला मी उपलब्ध राहील. आता तुमच्या मागं जे पावट्याचं क्षेत्र आहे हे किती दिवसाचा पावटा आहे? ही 26-25 23 दिवसाचा आहे. 23 दिवसाचा पावटा आहे सध्याचा. किती दिवसात त्यांना? ही 2.5 महिने येतात बाकी 60 आणि 80 दिवसाच्या 80-85 दिवसात 80-85 सुद्धा नाही 80 दिवसामध्ये निघतोय पावटा. जानेवारी एंडिंग किंवा आणि आम्हाला फेब्रुवारी मध्ये ती तीळ करावंच लागतं. तिसरं पीक आहे आमचं सोयाबीन, राजमा आणि तीळ. आम्ही ज्वारी लांब आहे तिकडे, ही तर नाही ज्वारी, दुसऱ्या क्षेत्रामध्ये ज्वारी आहे.